अरेच्चा! व्हिडिओ ओपन केल्या केल्या बटाटे आणि चाळताना पीठ दिसतंय. म्हणजे नक्की प्रणालीला बोलायचं तरी काय? हाय, मी प्रणाली तुमचं स्वागत करत आहे. आज मम्मी बनवत आहे आलू पराठा. तो मला खूप आवडतो आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला हे खूप आवडेल. पहिलं मम्मीने पीठ मळायला घेतलं तर बोली चल जाऊ द्या आपण पण बटाटे मळून घेऊ. बटाटे सोलून घेऊया. सोलून घेतल्यानंतर मम्मीचं पीठ मळून झालं. मम्मीने पीठ साईडला ठेवलं आणि बटाटे मॅश करायला घेतले. हा आहे मम्मीचा सिक्रेट मसाला, जो ती या मसाल्यामध्ये आहे मिरची, जिरं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. मम्मीने मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर तिने तिचा डो तयार केलेला, त्याच्या चपात्या करून घेतल्या. अशा चपात्या करून घेते ती. त्याच्यानंतर ती चपात्या करून झाल्यानंतर मध्यभागी ते सारण मिक्स करून घेते. म्हणजे मध्यभागी टाकल्यानंतर दुसरी चपाती अजून फोल्ड करून त्याला अशा प्रकारे करून घेते. तो डो झाल्यानंतर मस्तपैकी लाटल्याही जातात, न फाटता तुटता. आणि बाहुबली पराठा असंही बोलू शकतो ह्या पराठ्याला, की पराठा खाऊन माणसाचं पोट भरेल पण मन भरणार नाही. ते झाल्यानंतर मस्तपैकी मी प्लेटिंग करत होती. प्लेटिंग करण्यासाठी मी दही घेतलं आहे. दही घेतल्यानंतर मला राहावे ना, मी लवकर डायरेक्ट खायलाच घेतलं. खायला घेतल्यानंतर मी दही घेतलं थोडंसं. तोंडात टाकल्या क्षणी वा, काय मजा आली आहे. मस्त पराठा खाऊन झाला. आता मी निघाले आहे मार्केटमध्ये जाऊ. मम्मीचे फोटो कलेक्ट केले. त्याच्यानंतर मी बोलली थोडा बाजार घेऊन जाऊया, म्हणून मी मार्केटमध्ये गेली. तर बघते तर काय एवढा मार्केट भरलेला आज, कारण आज बुधवार आहे. डोंबिवलीमध्ये बुधवारी खूप मोठा मार्केट भरतो. हे बघू शकता तुम्ही, किती भाज्या, फळं, फ्रूट्स बीट्स सगळं आहे. तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही. आणि नारळाची प्राईस बघा, 27 ते 50पर्यंत आहे. आणि हे कांदे मला स्वस्तात पडले, 60 रुपयाला 4 किलो. त्याच्यानंतर मी फरसबी घेतली. फरसबी घेतल्यानंतर मी त्या ताईनं बाय बोलून मी अननस बघायला गेली. बघू शकता माझी हालत काय झाली आहे, पूर्ण केस ओली झाले आहेत. त्याच्यानंतर मी कोथिंबीर घेतली आणि मग बोलली चला जाताना थोडेसे अजून बटाटे घेऊन जाऊया. की अपडेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट